नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वीच्या विज्ञानाचा 11वा धडा सुरू करणार आहोत। तो म्हणजे मानवी शरीर व इंद्रिय संस्था। आता यामध्ये जी काय मानवी शरीर आणि इंद्रिय संस्था कशाला म्हणतात कशाला नाही, ओके, हे थोडंसं या चॅप्टर मध्ये आपण काय करूयात बघूयात। चला मग बघा, आता या ठिकाणी मागील येतेत आपण सजीवांची काही वैशिष्ट्ये व लक्षणे अभ्यासली। म्हणजे काय की सजीव म्हणतात कशाला, ओके, त्याची काय वैशिष्ट्ये आणि लक्षणे काय केली आपण अभ्यासली। आणि सजीवातील लक्षणे प्रकर्षाने दर्शविणाऱ्या सर्व जीवनावश्यक क्रियांना काय म्हणतो आपण, जीवन प्रक्रिया किंवा त्याला आपण लाईफ प्रोसेसेस असं म्हणतो। ओके, म्हणजे काय की नॉर्मली सजीवांतील लक्षणे प्रकर्षाने दर्शवणारे, कारण की नॉर्मली आता आपण सजीव आहोत, आपण सजीव आहोत म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी आपल्यामध्ये चयापचय क्रिया होते, आपण हालचाल करू शकतो, आपण म्हणजेच काय की एक्सप्रेशन दाखवू शकतो। ओके, म्हणजेच काय की नॉर्मली त्याच्यात जे काही लक्षणे आहेत ते प्रकर्षाने दर्शवणाऱ्या सर्व जीवनावश्यक ज्या काही क्रिया आहेत, ओके, म्हणजे काय की या जीवन क्रियालाच काय म्हणतो आपण, जीवन प्रक्रिया किंवा लाईफ प्रोसेसेस असं म्हणतो। ओके, मग बघा आता नेक्स्ट, आता बघा इथं प्रश्न दिलाय, आपण गाढ झोपेत असताना शरीरामध्ये सुरू असलेली कार्य कोणती। आता कोणती कोणती कार्य सुरू असतात त्या ठिकाणी, श्वासोच्छ्वास सुरू असतो, परत नंतर त्या ठिकाणी रक्ताभिसरण सुरू असते, परत नंतर चेता संस्थेचं काम सुरू असते। ओके, मग बघा परत नंतर नेक्स्ट, आपल्या शरीरात कोणकोणत्या जीवन क्रिया सतत सुरू असतात। म्हणजेच काय की नॉर्मली जे काही रक्ताभिसरण असेल, परत नंतर श्वासोच्छ्वास असेल, ओके, चयापचय क्रिया सातत्यानं सुरू असतात, त्या कधीही बंद होत नाहीत। आपला श्वास कधीही बंद होत नाही, रक्ताभिसरण कधीही बंद होत नाही। ओके, हे बंद झाले की आपण बंद होतो। मग बघा आपल्या शरीरात जीवन क्रिया सुरळीतपणे त्या ठिकाणी पार पाडण्यासाठी अनेक इंद्रिय समूहाने काम करत असतात। म्हणजेच काय की जे काही इंद्रिय आहेत ते काय करतात, समूहानं काम करतात। आता मी शिकवतोय तर मला सांगा, मी डोळ्यानं बघतोय, परत नंतर त्या ठिकाणी तोंडाने बोलतोय, ओके, आणि डोक्याने विचार करतोय, ओके, आणि परत नंतर हाताने हातवारे करून दाखवतोय। म्हणजेच काय की जे काही इंद्रिय संस्था आहेत किंवा अवयव आहेत समूहानं काय करायला त्या ठिकाणी काम करायलेत। ओके, मग बघा आता या जीवन प्रक्रियांचे वेगवेगळे टप्पे असतात। म्हणजेच काय की वेगवेगळे त्या ठिकाणी आपल्याला टप्पे पाहायला भेटतात आणि विशिष्ट टप्प्यांवर विशिष्ट इंद्रिये पद्धतशीरपणे काम पार पाडत असतात। म्हणजेच काय की प्रत्येक इंद्रिय स्वतःचं काय करत असतात, त्या ठिकाणी काम पार पाडतात आणि ठराविक काम एकत्रितपणे करणाऱ्या इंद्रिय समूहाला इंद्रिय संस्था असे म्हणतात। त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा की बघा, ठराविक काम एकत्रितपणे करणाऱ्या इंद्रिय समूहाला काय म्हणतो आपण, इंद्रिय संस्था असं म्हणतो। काय म्हणतो त्याला आपण, इंद्रिय संस्था असं म्हणतो। मग बघा आपल्या शरीरात पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, चेता संस्था, उत्सर्जन संस्था, प्रजनन संस्था, अस्थि संस्था, स्थायू संस्था अशा अनेक इंद्रिय संस्था काय कार्यरत आहेत। म्हणजे काय की नॉर्मली याच्याहून जास्त आणखीन त्या संस्था अस्तित्वात आहेत, पण तुम्हाला या ठिकाणी थोड्या दिलेल्या आहेत। ह्या सगळ्या काय करायच्या बरोबर लक्षात ठेवायच्या। कोणत्या कोणत्या त्या ठिकाणी, पचन संस्था आहे, श्वसन संस्था आहे, परत नंतर रक्ताभिसरण संस्था आहे, चेता संस्था आहे, उत्सर्जन संस्था आहे, प्रजनन संस्था आहे, अस्थि संस्था आहे, स्थायू संस्था आहे। ओके, म्हणजेच काय की या इंद्रिय संस्था काय आपल्या शरीरामध्ये कार्यरत आहेत। ओके, मग बघा नेक्स्ट, आता यामध्ये बघा मानवी शरीरातील सर्व जीवन प्रक्रिया चालू राहण्यासाठी बघा ऊर्जेची नितांत आवश्यकता असते। म्हणजेच काय की नॉर्मली आता या सगळ्या ज्या काही संस्था काम करतात किंवा नॉर्मली सगळ्या ज्या काही क्रिया चालू ठेवण्यासाठी कशाची गरज असणार आहे, ऊर्जेची गरज असणार आहे। आणि ऊर्जा तयार करण्याचं काम कुठं होतंय, पेशीमध्ये होतंय। पेशीमध्ये कोण करतंय, आंतरद्रव्य जालिका करते। ओके, आपण काल काय केलं त्या ठिकाणी बघितलेलं आहे। मग बघा ऊर्जा निर्मिती पेशीमध्ये होते, त्यासाठी पेशींना विद्राव्य अन्न घटक व ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा लागतो। ओके, आणि ही कामे श्वसन संस्था व रक्ताभिसरण संस्था मार्फत होते। म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा आणि परत नंतर विद्राव्य अन्न घटक पुरवण्याचं काम कोण करते, त्या ठिकाणी श्वसन संस्था आणि रक्ताभिसरण संस्था करते। म्हणजेच काय की नॉर्मली जी काय तुमची श्वसन संस्था आहे, श्वसन संस्था काय पुरवण्याचं काम करते, ऑक्सिजन पुरवण्याचं काम करते, आणि रक्ताभिसरण संस्था काय पुरवण्याचं काम करते, विद्राव्य घटक पुरवण्याचं काम करते। आणि हे विद्राव्य घटक किंवा ऑक्सिजन कोणाला दिला जातो, त्या ठिकाणी पेशीला दिला जातो, आणि पेशी त्यांचा उपयोग करून ऊर्जा तयार करते। आणि पेशीमध्ये कोण ऊर्जा तयार करते, आंतरद्रव्य जालिका काय करते त्या ठिकाणी, म्हणजेच काय की ऊर्जा तयार करण्याचं काम करते। आणि श्वसनाची प्रक्रिया पुढील 3 टप्प्यात होते। जे काय आपलं श्वसन आहे, ओके, श्वसनाची जी काय प्रक्रिया आहे त्याला आपण रेस्पिरेशन असं म्हणतो। 3 टप्प्यामध्ये आपल्याला काय होते पाहायला भेटते। मग बघा आता या ठिकाणी थोडी पहिल्यांदा आपण डायग्राम बघूयात। बघा इथे जर बघितलं, बघा
नॉर्मली आपण काय करतो, तोंडाने किंवा नाकाने श्वास घेतो. ओके, तोंडाने किंवा नाकाने घेतलेला श्वास कुठं जातो या ठिकाणी, म्हणजे काय की इथं जी काय नलिका आहे त्या श्वास नलिकेमध्ये जातो. श्वास नलिकेमधून कुठं जाणार आहे त्या ठिकाणी फुफ्फुसामध्ये जातो आणि फुफ्फुसामध्ये गेल्यानंतर परत नंतर त्या ठिकाणी म्हणजेच काय की तिथं म्हणजेच काय की कार्बन डायऑक्साईड दिला जातो आणि म्हणजेच काय ऑक्सिजन दिला जातो आणि कार्बन डायऑक्साईड काय केला जातो, बाहेर टाकला जातो. ओके, म्हणजेच काय की 3 प्रकारे काय होतं याचं म्हणजेच काय की रेस्पिरेशन होते किंवा श्वसन होते. मग बघा आता पहिलंही त्यामध्ये बघा बहिःश्वसन किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, बाह्य श्वसन असं म्हणतो. बघा मग आता त्याच्यामध्ये पहिलं जर बघितलं तर श्वास घेणे. आपण कशा वाटे श्वास घेतो, नाकावाटे श्वास घेतो. बघा नाकावाटे हवा आत घेतली जाते आणि तेथून ती श्वासनलिकेद्वारे ती फुफ्फुसांत जाते. म्हणजेच काय कुठं जाते या ठिकाणी बघा, जी काय इथं नाकपोकळी जी आहे, नाकावाटे आपण काय घेतो, श्वास मध्ये घेतो आणि परत नंतर ती श्वासनलिकेमार्फत ओके कुठं जाते, फुफ्फुसांमध्ये जाते. ओके, आता फुफ्फुसांमध्ये गेल्यानंतर बघा त्या ठिकाणी आता फुफ्फुसामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ऑक्सिजन दिला जातो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण, उच्छ्वास असं म्हणतो. ओके, मग बघा त्याला आपण काय म्हणतो, श्वास सोडणे असं म्हणतो. बघा फुफ्फुसात घेतलेल्या हवेतील ऑक्सिजन रक्तात जातो आणि रक्तातील कार्बन डायऑक्साईड फुफ्फुसांकडे पोहोचवते. ओके, व ती हवा उच्छ्वासाद्वारे कुठे टाकली जाते, बाहेर टाकली जाते. ओके, त्याला काय म्हणतो आपण, उच्छ्वास असं म्हणतो. आणि फुफ्फुसावाटे होणाऱ्या या 2 क्रियांना एकत्रितपणे बहिःश्वसन असं म्हणतात. म्हणजेच काय की नॉर्मली श्वास घेणे, श्वास सोडणे किंवा नॉर्मली त्या ठिकाणी श्वास घेणे आणि उच्छ्वास सोडणे. ओके, ह्या ज्या 2 क्रिया आहेत या 2 क्रियांना म्हणजेच काय की मिक्स केल्यानंतर त्या ठिकाणी त्याला काय म्हणतो आपण, बहिःश्वसन असं म्हणतो. ओके, ह्या 2 काय झालं त्या ठिकाणी, बहिःश्वसन झालं. नाकावाटे हवा काय घेतली, आतमध्ये घेतली, परत नंतर ती फुफ्फुसापर्यंत पोहोचवली आणि फुफ्फुसामध्ये जे काय कार्बन डायऑक्साईड तयार झालेला आहे तो कार्बन डायऑक्साईड नाकावाटे काय केला, बाहेर सोडला. ओके, आता ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेला किंवा ह्या 2 क्रियांना आपण काय म्हणतो, एकत्रितपणे बहिःश्वसन असं म्हणतो. ओके, नेक्स्ट आहे आता अंतःश्वसन. आता अंतःश्वसन कशाला म्हणतात बघा, की शरीरातील सर्व पेशी. ओके, आता नॉर्मली ज्या वेळेस काय होते बघा, श्वास कुठं आला, थोडस खाली तर डायग्राम आहे का, आहे चला. ओके, बघा आता श्वास कुठं आला, फुफ्फुसांमध्ये आला. ओके, आता फुफ्फुसांमध्ये आल्यानंतर बघा आता हे जे फुफ्फुसांच्या थोड्याशा तुम्हाला वायुकोश दिसते, म्हणजे काय की छोटे वायुकोश. आता हे वायुकोश कुठे दिलेत, खाली दिलेत बघा. आता नॉर्मली या वायुकोशामध्ये काय झालेलं असतं, त्या ठिकाणी ऑक्सिजन गेलेला असतो, थोडंसं फुगल्यासारखं दिसायला हे. ओके, आता वायुकोशात गेल्यानंतर आता परत नंतर त्याची एका वायुकोशाची जी काय डायग्राम आहे ती खाली दिली आहे बघा, की नॉर्मली या ठिकाणी वायुकोश आहे आणि वायुकोशाच्या लगतच या ठिकाणी बघा म्हणजेच काय की रक्त आलेलं दिसतंय, त्याला आपण काय म्हणतो, केशिकेमध्ये वहन असं म्हणतो. आणि रक्तातील ज्या काय म्हणजेच काय की याच्यामध्ये काय केलं जाते, ऑक्सिजन म्हणजेच काय की हवेचा प्रवाह आत बाहेर टाकला जातो. आता यामध्ये ऑक्सिजन दिला जातो आणि परत नंतर याच्यातून कार्बन डायऑक्साईड काय केला जातो, बाहेर काढला जातो. म्हणजेच काय की नॉर्मली हवेचा प्रवाह काय निघतो, बाहेर निघतो. मग बघा आता यामध्ये ज्यावेळेस म्हणजेच काय की प्रत्येक कोशिकापाशी म्हणजेच काय की प्रत्येक वायुकोशापाशी या ठिकाणाहून काय गेली असते, एक रक्तवाहिनी गेलेली असते आणि ह्या रक्तवाहिन्यामध्ये त्या ठिकाणी ऑक्सिजन दिला जातो आणि कार्बन डायऑक्साईड काय केला जातो, बाहेर टाकला जातो. ओके, म्हणजेच काय की ह्या सगळ्या गोष्टींना काय म्हणतो आपण, अंतःश्वसन असं म्हणतो. मग बघा आता शरीरातील सर्व पेशी आणि रक्त या दरम्यान होणाऱ्या वायूच्या देवाणघेवाणीला काय म्हणतो आपण, अंतःश्वसन असं म्हणतो. आणि रक्तातून पेशीमध्ये ऑक्सिजन जातो व पेशीतून बघा रक्तामध्ये काय त्यातून कार्बन डायऑक्साईड येतो, याला काय म्हणतो आपण, अंतःश्वसन असं म्हणतो. म्हणजेच काय की नॉर्मली बघा आता या ठिकाणी ज्या वेळेस ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये जाणार आहे, आपल्या शरीरामध्ये जाणार आहे म्हणजे काय, नाकावाटे कुठं जाईल, म्हणजेच काय की श्वसनलिकेमध्ये जाईल, श्वसनलिकेमधून कुठं जाणार आहे, फुफ्फुसांमध्ये जाईल. आता फुफ्फुसांमध्ये गेल्यानंतर तो कुठं जाणार आहे, यातला शेवटीला वायुकोश आहेत आणि वायुकोशामध्ये जाणार आहेत. आता हे वायुकोश फुगतील, वायुकोशामध्ये गेल्यानंतर प्रत्येक वायुकोशापाशी आपल्याला काय दिसते, त्या ठिकाणी एक म्हणजेच काय रक्तवाहिनी दिसते. आता रक्तवाहिनीमध्ये ज्या काही एकूण रक्त जे काय यायले ते काय असते, कार्बन डायऑक्साईड घेऊन येते आणि कार्बन डायऑक्साईड काय करते, बाहेर सोडते आणि परत नंतर त्या ठिकाणी आतमध्ये ऑक्सिजन घेऊन परत नंतर ते रक्तामार्फत काय केलं जाते, पेशीला दिलं जाते. ओके, आता पेशीला दिलं जाते, पेशी काय करते, ऑक्सिजन घेते आणि स्वतःमधला कार्बन डायऑक्साईड काय करते, बाहेर सोडते. ओके, मग बघा आता यामध्ये बघा मग आता या ठिकाणी काय झालं, ऑक्सिजन जातो आणि परत नंतर पेशीतून काय होतो, रक्तामध्ये कार्बन डायऑक्साईड येतो, याला काय म्हणतो आपण, अंतःश्वसन असं म्हणतो. म्हणजेच काय की कुठपर्यंत गेला, पेशीपर्यंत ऑक्सिजन गेला. आता पेशीच्या आत
ओके, मग बघा त्याला आपण पेशी शोषण असं म्हणतो. बघा ऑक्सिजनमुळे पेशींतील ग्लुकोज सारखा विद्राव्य घटकांचे मंदपणे काय बघा मंद ज्वलन होऊन एटीपीच्या स्वरूपात त्या ठिकाणी ऊर्जा काय होते मुक्त होते. म्हणजेच काय की नॉर्मली ज्या वेळेस पेशीमध्ये ऑक्सिजन जातो त्यावेळेस पेशीची चयापचय क्रिया सुरू होते आणि त्याच्यामधून त्या ठिकाणी म्हणजेच काय की नॉर्मली चयापचय क्रिया होऊन म्हणजेच काय की ऊर्जा काय होते तयार होते आणि ती जी तयार झालेली ऊर्जा आहे एटीपीच्या फॉर्म मध्ये काय केली जाते त्याच्यामध्ये साठवून ठेवली जाते. त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड व जलबाष्प हे निरुपयोगी पदार्थ तयार करतात. म्हणजेच काय की नॉर्मली जे काय कार्बन डायऑक्साईड असेल आणि जलबाष्प हे निरुपयोगी पदार्थ तयार केले जातात आणि या क्रियेला बघा पेशी शोषण असे म्हणतात. या क्रियेला काय म्हणतो आपण पेशी शोषण असं म्हणतो. आणि खालील रासायनिक बघा समीकरणाच्या साहाय्याने पेशी शोषण प्रक्रिया सारांश रूपाने त्या ठिकाणी आपल्याला मांडता येते. बघा या ठिकाणी काय ग्लुकोज आहे. ओके, त्याला आपण काय म्हणतो शुगर किंवा हे म्हणतो. ओके, म्हणजेच काय की शुगरचा फॉर्म्युला किंवा ग्लुकोजचा फॉर्म्युला आणि त्याचं रूपांतरण कोणासोबत होणार आहे त्या ठिकाणी म्हणजेच काय की त्याची रिॲक्शन कोणासोबत होईल ऑक्सिजन सोबत होईल. आता ऑक्सिजन सोबत रिॲक्शन झाल्यानंतर ओके त्या ठिकाणी 6 रेणू कोणाचे बाहेर पडणार आहेत कार्बन डायऑक्साईडचे, 6 रेणू कोणाचे बाहेर पडणार आहेत पाण्याचे आणि परत नंतर 38 रेणू हे एटीपीचे काय होणार आहेत त्या ठिकाणी तयार होणार आहेत. म्हणजेच काय की नॉर्मली ज्यावेळेस आपली म्हणजेच काय की आपण श्वास बाहेर टाकत असतो त्यावेळेस फक्त गरम हवाच नाही तर त्यामुळे थोडीशी दमट हवा काय येते त्याच्यासोबत बाहेर येते. म्हणजे त्या कार्बन डायऑक्साईड सोबत 6 रेणू कोणाचे असतात त्या ठिकाणी पाण्याचे पण असतात आणि 38 रेणू एटीपीचे काय होतात त्या ठिकाणी तयार होतात. ओके, याला काय म्हणतो आपण पेशी शोषण म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण पेशी शोषण असं म्हणतो. ओके, या फॉर्म मध्ये परत नंतर नेक्स्ट बघा आता शोषण संस्था. ओके, आता थोडंसं मग काय करूयात शोषण संस्थेचं आपण काय करूयात बघूयात. आता शोषण संस्था कशाला म्हणतात कशाला नाही त्याचं रचना आणि कार्य थोडंसं आपण त्या ठिकाणी बघूयात. मग त्यामध्ये पहिलंय नोज किंवा त्याला काय म्हणतो आपण नाक असं म्हणतो. मग बघा शोषण क्रियेची व शोषण संस्थेची सुरुवात नाकापासून होते. म्हणजेच काय की नॉर्मली आपण श्वास घ्यायला कुठून सुरुवात करतो नाकापासून करतो. ओके, या मध्ये बरोबर लक्षात ठेवायचे नाकापासून आपण काय करतो श्वास घ्यायला सुरुवात करतो. मग बघा श्वसन क्रियेची व श्वसन संस्थेची सुरुवात नाकापासून होते आणि नाकातील केसांच्या व चिकट पदार्थांच्या साहाय्याने हवा गाळून आत घेतली जाते. म्हणजेच काय की नॉर्मली नाकामध्ये जे काही केस असतात आणि परत नंतर जो काही चिकट पदार्थ असतो ओके त्यामुळे हवा काय केली जाते थोड्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी गाळतात आणि त्याच्या साहाय्याने ती गाळून हवा काय केली जाते आत घेतली जाते. ओके, आता आत घेतल्यानंतर ती कुठे जाणार आहे घशामध्ये जाणार आहे त्यालाच आपण फॅरिंग्स असं म्हणतो. ओके, म्हणजेच काय की नॉर्मली म्हणजेच काय की इथं जाणार आहे घशामध्ये गेल्यानंतर बघा घशापासून अन्ननलिका व श्वासनलिका सुरू होतात. ज्या काय घशामध्ये हवा गेल्यानंतर ओके त्याच्यामध्ये अन्ननलिका आणि श्वासनलिका अशा 2 नलिका म्हणजेच काय की सुरू होतात व श्वासनलिका अन्ननलिकेच्या पुढे असतात. जी काय श्वासनलिका आहे ओके श्वासनलिका ही अन्ननलिकेच्या पुढे असते. म्हणजेच काय की अन्ननलिका कुठे असते पाठीमागे असते. ओके, मग बघा श्वासनलिकेच्या वरच्या बाजूस एक झाकण असते. जे काय श्वासनलिका आहे श्वासनलिकेच्या वरच्या बाजूस काय असते एक झाकण म्हणजे काय एक झाकण असते आणि अन्ननलिकेत अन्न जाताना म्हणजेच काय की नॉर्मली बघा अन्ननलिकेत अन्न जाताना या झाकणामुळे श्वासनलिका झाकली जाते. म्हणजेच काय की बघा ज्यावेळेस तुम्ही घास गिळत असता त्यावेळेस तुम्ही श्वास घेऊ शकत नाही कारण की ते झाकण काय होते त्या ठिकाणी बंद होते. आता घरी गेल्यानंतर ओके असं करू नका पण एकदा करून बघा घास गिळा आणि त्याच वेळेस श्वास घ्यायला लागा तुम्हाला ठसका लागल्यासारखं थोडंसं होईल. ओके, या फॉर्म मध्ये मग बघा त्यामुळे श्वसन नलिकेत बहुधा अन्नाचे कण शिरत नाहीत आणि इतर वेळी श्वासनलिका उघडी असते. म्हणजेच काय की नॉर्मली आपल्याला श्वासोच्छ्वास करण्याला ती काय असते उघडी असते. यामुळे हवा घशातून श्वासनलिकेत जाते. म्हणजेच काय की नॉर्मली जो काही घसा असतो त्याला आपण फॅरिंग्स असं म्हणतो त्याच्यातून कुठे जाते श्वासनलिकेमध्ये जाते आणि श्वासनलिकेतून परत नंतर कुठे जाते फुफ्फुसामध्ये जाते. ओके, परत नंतर नेक्स्ट आहे आता श्वसन नलिका किंवा त्याला आपण श्वासन नलिका असं म्हणतो. आता त्यालाच इंग्रजीमध्ये आपण ट्रॅकिया असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण ट्रॅकिया असं म्हणतो. आता ही जी श्वसन नलिका आहे आता बघा नॉर्मली 2 नलिका आपल्याला पाहायला भेटतात. एक अन्न नलिका आणि दुसरा आहे श्वसन नलिका. आता जी काय श्वसन नलिका आहे अन्न नलिकेच्या काय असते समोर असते. म्हणजेच काय की नॉर्मली आता हा माझा गळा आहे तर गळ्याच्या समोर काय असणार या ठिकाणी श्वसन नलिका असेल आणि पाठीमागे काय असेल त्या ठिकाणी अन्न नलिका असेल. आणि कधी कधी मी खाता काय झालं पटपट खाता एखाद्या वेळेस एखादा कण कुठे जातो अन्न नलिकेमध्ये जातो. म्हणजेच काय की श्वसन नलिकेमध्ये जातो आणि श्वसन नलिकेमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ठसका लागतो. ओके, या फॉर्म मध्ये आता मला सांगा एखाद्या वेळेस जर एखादा कण म्हणजेच काय की ठसक्यानं बाहेर निघालाच नाही तसाच जर फुफ्फुसामध्ये गेला तर
ओके ना, असं होऊ शकतं एखाद्या वेळेस. ओके, मग त्यावेळेस त्या ठिकाणी ऑपरेशन करून हे करून काय केलं जातं, तो कण काढला जातो. म्हणून जेवताना हळूच जेवा. ओके ओके, म्हणून काय की त्या ठिकाणी आपण गडबड केली नाही पाहिजे. ओके, नाहीतर फुफ्फुसाचं ऑपरेशन आपल्याला करावं लागतं. परत नंतर बघा श्वासन नलिका. मग बघा श्वासन नलिकेचा सुरुवातीचा भाग सौर यंत्रामुळे फुगलेला असतो. म्हणजेच काय की श्वासन नलिकेचा जो काही सुरुवातीचा भाग आहे बघा या ठिकाणी, म्हणजेच काय की नरड्यामध्ये थोडंसं या ठिकाणी जर बघितलं, म्हणजे या ठिकाणी घशामध्ये थोडंसं जर बघितलं, थोडा भाग काय झालेला आपल्याला फुगल्यासारखा दिसतोय. बघा छातीमध्ये श्वसन नलिकेला 2 फाटे फुटतात. छातीमध्ये श्वसन नलिकेला काय होतात, त्या ठिकाणी 2 फाटे फुटताना आपल्याला काय होतात, दिसतात. ओके, बघा आता एक फाटा उजव्या फुफ्फुसाकडे आणि दुसरा फाटा डाव्या फुफ्फुसाकडे काय होतं, त्या ठिकाणी जाताना आपल्याला दिसतो. ओके, या फॉर्म मध्ये. मग बघा फुफ्फुसे आता छातीच्या बघा छातीच्या पोकळीत हृदयाच्या डाव्या व उजव्या बाजूस जे काय हृदय असणार आहे, हृदयाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला. आता हृदय कुठं असतं, या ठिकाणी असते, हृदयाच्या डाव्या बाजूला आणि परत नंतर उजव्या बाजूला. ओके, बघा एक एक फुफ्फुसे असते. म्हणजे काय की अशा प्रकारे माणसाला किती फुफ्फुस आहेत, 2 फुफ्फुस आहेत. ओके, बघा छातीच्या पोकळीचा बराचसा भाग फुफ्फुसांनी व्यापलेला असून हृदयाचा बराचसा बघा पृष्ठभाग ओके त्यांच्यामुळे झाकला जातो. म्हणजेच काय की नॉर्मली हृदयाचा जो काय पृष्ठभाग आहे काय त्याच्यामुळे झाकला जातो, कारण की बराचसा आपला छातीचा भाग कोण व्यापलेला आहे, फुफ्फुसांनी व्यापलेला आहे. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर प्रत्येक फुफ्फुसावर दुपदरी आवरण असते. जे काय प्रत्येक फुफ्फुस जे आहे फुफ्फुसावर काय असते, त्या ठिकाणी दुपदरी आवरण असते. त्यास फुफ्फुसावरण असे म्हणतो, किंवा त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण, प्ल्युरा असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, प्ल्युरा असं म्हणतो. परत नंतर फुफ्फुसे स्पंजाप्रमाणे स्थितिस्थापक असतात. स्पंजाप्रमाणे काय असतात, स्थितिस्थापक. म्हणजेच काय की नॉर्मली आता स्थितिस्थापक म्हणजे काय, कधी कधी जर तुम्ही बांधकामाचा स्पंज तुम्ही बघितला, त्याला जर दाबलं आणि परत नंतर सोडून दिलं तर काय होणार आहे, जशाला तसं त्याचा म्हणजे काय की त्याचा आकार होणार आहे, बदलणार आहे का आकार, नाही. तसंच म्हणजेच काय की नॉर्मली हे जे स्पंजासारखा जो काही आकार आहे ओके, तर म्हणजेच काय की फुफ्फुसांचा स्पंजासारखा आकार हा कसा असतो, स्थितिस्थापक असतो. म्हणजे त्याला एकदा आकुंचन झालं ओके आणि प्रसरण झालं की परत त्याचा म्हणजे काय की परत त्याला पहिला आकार काय होतो, प्राप्त होतो. परत नंतर बघा फुफ्फुसे लहान लहान कप्प्यांनी बनलेली असतात. जी काय फुफ्फुसे आहेत ती फुफ्फुसे कसे असतात, लहान लहान कप्प्यांनी बनलेले असतात. त्यांना काय म्हणतो आपण, वायुकोश असं म्हणतो. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा की जी काय फुफ्फुसे आहेत लहान लहान कप्प्यांनी बनलेले असतात, त्यांना आपण काय म्हणतो, वायुकोश म्हणतो. परत नंतर बघा वायुकोशांच्या भोवती केशवाहिन्यांचे अत्यंत दाट जाळे असते. म्हणजेच काय की नॉर्मली वायुकोशांच्या भोवती जे काय केशवाहिन्यांचे काय, केशवाहिन्या म्हणजेच काय की त्याच्यामधून रक्त वाहतंय ओके, दाट जाळे असते. आणि बघा कोशवाहिनी बघा वायुकोशावरील आवरण अत्यंत बघा झिरझिरीत असते आणि तसेच केशवाहिन्यांचे आवरणही फार पातळ असते आणि या पातळ आवरणातून वायूची ओके देवघेव सहज होऊ शकते. आणि फुफ्फुसात असंख्य वायुकोश असल्यामुळे बघा वायूंच्या देवघेवीसाठी फार विस्तृत पृष्ठभाग उपलब्ध असतो. म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी वायूची देवाण आणि घेवाण करण्यासाठी त्या ठिकाणी पृष्ठभाग उपलब्ध असतो, जेणेकरून आपण श्वास घेतला की तो म्हणजेच काय की नॉर्मली डायरेक्टली म्हणजेच काय की फुफ्फुसामध्ये जाऊन रक्तामध्ये काय होतो, मिक्स होतो. ओके, आता ज्यावेळेस तुम्ही 11वी 12वीला जाल त्यावेळेस म्हणजेच काय की तुम्ही किती श्वास घेतलाय त्याच्यापैकी किती श्वास म्हणजेच काय की किती ऑक्सिजन तुमच्या म्हणजेच काय की रक्तामध्ये मिक्स होतो किती नाही. ओके, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं पाहायला भेटतील. सध्या पुरतं एवढं काय करा, लक्षात राहू द्या. ओके, परत नंतर नेक्स्ट बघा फुफ्फुसांमध्ये होणारी वायूंची देवघेव. आता फुफ्फुसांमध्ये पण काय होते, वायूंची देवाणघेवाण होते. बघा फुफ्फुसातील वायुकोशाभोवती बघा रक्त वाहत असताना म्हणजेच काय की जे काय वायुकोश आहे बघा या ठिकाणी एक वायुकोश आपल्याला काय केलाय, दाखवलेला आहे. वाटल्यास इकडे मी ओपन करतो. बघा एक वायुकोश काय केला या ठिकाणी आपण दाखवलेला आहे. ओके, आता या वायुकोशाभोवती म्हणजेच काय की नॉर्मली केशिकेप्रमाणे खूप छोट्या छोट्या काय असतात, रक्तवाहिन्या आपल्याला काय होतात, पाहायला भेटतात. मग बघा यामध्ये की बघा फुफ्फुसातील वायुकोशाभोवती ओके रक्त वाहत असताना वायूंची सतत देवघेव सुरू असते. म्हणजेच काय की सतत वायूची देवाणघेवाण काय असते, सुरू असते. आणि रक्तातील तांबड्या पेशी म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, RBCs असं म्हणतो किंवा रेड ब्लड कार्पस्कल्स असं म्हणतो. ओके, मध्ये हिमोग्लोबिन हे लोहयुक्त प्रथिन असते. म्हणजेच काय की नॉर्मली हे जे आहे RBCs मध्ये त्या ठिकाणी हिमोग्लोबिन युक्त लोहयुक्त प्रथिन असते आणि वायुकोशात असलेल्या हवेतील ऑक्सिजन हिमोग्लोबिन शोधून घेते. म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी ऑक्सिजन जो आहे म्हणजेच काय की हिमोग्लोबिन मध्ये काय होतो, शोषून घेतला जातो. आणि समजा आता तुमच्या शरीरामध्ये जर कधी हिमोग्लोबिन कमी पडलं
तर त्या ठिकाणी तुम्हाला श्वास घ्यायला काय होतो, प्रॉब्लेम होतो, तुम्हाला दमा लागतो. ओके, त्यावेळेस डॉक्टर तुम्हाला हिमोग्लोबिन वाढण्यासाठी त्या ठिकाणी गोळ्या देतात, किंवा नॉर्मली त्या ठिकाणी हिमोग्लोबिन वाढण्यासाठी काही ना काहीतरी तुम्हाला खायला सांगतात. तर हिमोग्लोबिन काय करते, जो काय आपण ऑक्सिजन घेतो तो ऑक्सिजन म्हणजेच काय की नॉर्मली स्वतःमध्ये शोषून घेतो. ओके, आणि शोषून घेऊन परत नंतर पूर्ण शरीरभर काय करतो, पसरवतो. बघा, त्याच वेळी कार्बन डायऑक्साईड व जलबाष्प रक्तातून वायुकोशात जातात. म्हणजेच काय की नॉर्मली त्यावेळी काय होतात, त्या ठिकाणी जे काय कार्बन डायऑक्साईड आहे आणि जलबाष्प रक्तातून कुठे जाणार आहेत, वायुकोशामध्ये. म्हणजेच काय की नॉर्मली ज्यावेळेस आता इथून ज्यावेळेस ऑक्सिजन मध्ये घेतला जाईल त्याच वेळेस इकून आलेला जो काय कार्बन डायऑक्साईड आणि जलबाष्प काय केलं जाईल, या ठिकाणी बाहेर टाकलं जाईल. ओके, मग बघा नेक्स्ट, बघा तेथील हवेत मिसळतात व ऑक्सिजन रक्तात घेतला जातो आणि कार्बन डायऑक्साईड व जलबाष्प रक्तातून बाहेर काढले जाऊन बघा उच्च वाटे बाहेर टाकले जातात. त्या ठिकाणी काय केलं जातो, त्या ठिकाणी बाहेर टाकला जातो. परत नंतर नेक्स्ट आहे श्वासपटल. ओके, आता श्वासपटल त्याला आपण काय म्हणतो, आपण डायफ्रॅगम असं म्हणतो. आता श्वासपटल कुठं असते, ओके थोडस खाली डायग्राम दिली का, मी बघतो, नाही दिले, चला. ओके, चला या ठिकाणी बघा आता श्वासपटल. आता हे दोन आपल्याला काय दिसतात या ठिकाणी, म्हणजेच काय की फुफ्फुसे दिसत आहेत. आता हे दोन फुफ्फुसे आहेत आणि दोन फुफ्फुसाच्या खालचा जो काय पृष्ठभाग आहे बघा हा वाला. ओके, आता हा पृष्ठभाग याला काय म्हणतो आपण, श्वासपटल म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, श्वासपटल असं म्हणतो. आता ज्यावेळेस मी हवा आत घेईन बघा, ज्यावेळेस मी म्हणजेच काय की जोरात हवा काय करतो, आत घेतो, त्यावेळेस त्या ठिकाणी मला सांगा इथं जे काय म्हणजेच काय की जे काय वायुकोश आहेत काय होतात, वायुकोश फुगतात आणि परत नंतर फुफ्फुसाची साईज काय होते, वाढते आणि त्यावेळेस या ठिकाणी श्वासपटल काय होते, दबते, म्हणजे त्याचा आकार काय होतो, कमी होतो. आणि ज्यावेळेस मी काय करतो, श्वास बाहेर सोडतो, श्वास बाहेर सोडल्याने त्या ठिकाणी याच्या वरचा जो काय दाब पडलेला आहे तो दाब कमी होतो आणि श्वासपटल पूर्ववत येते किंवा त्या स्थानावरती परत येते. ओके, मग बघा बरगड्यांनी बनलेल्या छातीच्या पिंजऱ्याच्या तळाशी म्हणजेच काय की जो काय आपलं म्हणजेच काय की छातीचा पिंजरा कशाने बनलेला आहे, बरगड्यांनी बनलेला आहे. ओके, बघा बरगड्यांनी बनलेल्या छातीच्या पिंजऱ्याच्या तळाशी एक स्नायूचा पडदा असतो आणि या पडद्याला श्वासपटल असं म्हणतात. त्याला बरोबर काय करा, अंडरलाईन करून ठेवा. ओके, त्याला काय म्हणतो आपण, श्वासपटल असं म्हणतो. मग बघा श्वासपटल हे उदर पोकळी व छातीची पोकळी, ओके त्याला आपण उरो पोकळी असं म्हणतो, यांच्या दरम्यान असते. म्हणजेच काय की नॉर्मली आता म्हणजेच काय की त्या ठिकाणी जर बघितलं श्वासपटलाच्या खाली जर आपण आलो, या ठिकाणी जर थोडंसं बघितलं बघा, जी काय उदर पोकळी आहे म्हणजे छातीच्या खालचा म्हणजेच काय की खालचा भाग, इथला भाग म्हणजे इथून खालचा भाग कशाने सुरुवात होतो, पोटाचा भाग सुरू होतो आणि वरचा भाग कशाचा आहे, छातीचा भाग आहे. ओके, या दोघांना सेपरेट करण्याचं काम किंवा वेगळं करण्याचं काम कोण करतंय, श्वासपटल करतंय. आता समजा आपल्या पोटामध्ये जर श्वासपटलच असलं असतं तर त्या ठिकाणी जे काय फुफ्फुस आहेत ते फुफ्फुस खाली गेली असती आणि मधली आतडी काय झाली असती, वर आली असती. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट बघा, बरगड्या किंचित वर उचलल्या जाणे व श्वासपटल खाली जाणे बघा, या दोन्ही क्रिया एकदम घडल्याने फुफ्फुसांवरील दाब कमी होतो आणि त्यामुळे बाहेरील ओके हवा नाकावाटे फुफ्फुसांमध्ये जाते आणि बरगड्या मूळ जागी परत आल्या आणि श्वासपटल पुन्हा वर उचलले गेले की फुफ्फुसांवरील दाब पडतो आणि त्या ठिकाणी बघा त्यातील हवा बघा नाकावाटे काय केली जाते, बाहेर टाकली जाते. ओके, त्यावेळेस काय होणार आहे, ती हवा नाकावाटे बाहेर टाकली जाते आणि श्वासपटल सतत वर व खाली होण्याची हालचाल बघा श्वासोच्छ्वास घडण्यासाठी गरजेची असते. म्हणजेच काय की श्वासपटल जर खालीवर होत नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला श्वास घ्यायला प्रॉब्लेम होणार आहे. त्यामुळे म्हणजेच काय की श्वासपटलानं बरोबर जर खालीवर किंवा वर खाली होण्यास काय हालचाल होणे काय गरजेचं आहे, तर त्या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारे श्वास घेऊ शकतो. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट बघा. ओके, चला नेक्स्ट बघा. आता या ठिकाणी रक्ताभिसरण संस्था. ओके, म्हणजेच काय की आता वरती कोणते बघितले आपण, शोषण संस्था बघितली. आता काय बघायचे आपल्याला, रक्ताभिसरण संस्था कशाला म्हणतात, त्यालाच आपण काय म्हणतो, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम असं म्हणतो. ओके, मग बघा आता शरीराच्या निरनिराळ्या अवयवामध्ये पाणी, संप्रेरके, ऑक्सिजन, विद्राव्य अन्न घटक, टाकाऊ पदार्थ अशा विविध पदार्थांचे वहन रक्ताभिसरण संस्था करते. रक्ताभिसरण संस्थेमार्फत म्हणजेच काय की नॉर्मली जे काय तुमचा पाणी आहे, संप्रेरके आहेत किंवा ऑक्सिजन आहे, विद्राव्य अन्न घटक आहे किंवा टाकाऊ पदार्थ
ओके, म्हणजेच काय की नॉर्मली अशा पदार्थांचं त्या ठिकाणी म्हणजेच काय की वहन होत आहे. आणि आता हे वहन करण्याचं काम कोण करते? रक्ताभिसरण संस्था करते. कोण करते त्या ठिकाणी? रक्ताभिसरण संस्था करते. मानव आणि बघा उच्चतर प्राण्यामध्ये रक्ताभिसरणासाठी स्वातंत्र्य संस्था असते. ओके, आणि रक्ताभिसरण संस्थेमध्ये हृदय, परत नंतर त्या ठिकाणी रक्तवाहिन्या, परत नंतर केशिकांचा समावेश होतो. कशा कशाचा होतो त्या ठिकाणी? हृदयाचा, परत नंतर रक्तवाहिन्यांचा, आणि परत नंतर कोणाचा होतो? केशिकांचा त्यामध्ये समावेश होतो. ओके, चला मग आता पहिल्यांदा हृदयाची रचना आपण त्या ठिकाणी बघूयात, जेणेकरून तुम्हाला ते बरोबर समजेल. ओके, चला मग बघा आता थोडंसं या साईडला पण मी काय करतो, ओपन करून ठेवतो त्याला. एक मिनिट. ओके, बघा हृदय, त्याची रचना व कार्य बघा. छातीच्या पिंजऱ्यामध्ये जवळजवळ मध्यभागी हृदय असते. कुठं असते त्या ठिकाणी? म्हणजेच काय की छातीचा जो काही पिंजरा आहे त्याच्या जवळजवळ मध्यभागी आपल्याला काय पाहायला भेटते? म्हणजे काय की हृदय पाहायला भेटते. ते बरगड्यांमागे दोन्ही फुफ्फुसांच्या मध्ये आणि थोडेसे त्याच्या डाव्या बाजूला कललेले असते. म्हणजे काय डाव्या बाजूला म्हणजे या बाजूला या ठिकाणी आपल्याला काय होतं? हृदय. प्रत्येकाचं हृदय डाव्या बाजूला थोडंसं कललेलं असतं. ओके, मग बघा आपल्या हृदयाचा आकार आपल्या मुठी एवढा असतो. म्हणजेच काय आपली जेवढी काही मुठ असते तेवढ्या मुठी एवढा काय असतो त्या ठिकाणी त्याचा हे असतो, आकार असतो. आणि वजन साधारणपणे 360 ग्रॅम असते. म्हणजेच काय की हृदयाचं वजन किती असते? साधारणपणे अवरेज किती असते? 360 ग्रॅम एवढं वजन असतंय. आणि आपल्या हृदयाभोवती दुपदरी हृदयावरण असते. काय असते त्या ठिकाणी? दुपदरी हृदयावरण असते. आणि या हृदयावरणाच्या दोन थरांमध्ये एक बघा द्रव पदार्थ असतो. त्यामुळे बघा घर्षणापासून व धक्क्यांपासून हृदयाचे संरक्षण होते. म्हणजेच काय की नॉर्मली जेणेकरून आपल्याला धक्का जरी लागला, काय जरी झालं तर हृदयाला म्हणजेच काय की कोणत्या प्रकारची इजा होत नाही. ओके, मग बघा आता मानवी हृदय हा एक स्नायुमय, म्हणजेच काय की नॉर्मली आता मानवी हृदय, आता हृदयामध्ये त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा हाड नसणार आहे. ओके, बघा मानवी हृदय हा एक स्नायुमय, म्हणजेच काय की नॉर्मली कसं आहे? सगळा स्नायूंनी बनलेला आहे. आता स्नायू आहे म्हणजे काय? माणसाला आहे, माणसाला अवयव आहे. आणि हृदय हे स्नायू बघा हृदय स्नायूंचे बनलेले असते. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा की जे काय हृदय हे हृदय स्नायूंचे बनलेले असते. आणि हृदय स्नायू अनैच्छिक असतात. आपल्या इच्छेनुसार हलतात का? ते नाही. आपण हृदयाला सांगितलं श्वास घेऊ नको, बंद होणार आहे का? नाही, त्यातच चालूच राहणार आहे. ओके, मग बघा की हृदय स्नायू अनैच्छिक असतात, म्हणजे आपल्या इच्छेनुसार ते हे करत नाहीत. बघा त्यांचे आकुंचन व शिथिलीकरण, ओके, त्याला आकुंचन किंवा प्रसरण असं आपण म्हणतो. बघा आकुंचन व शिथिलीकरण एका निश्चित तालात होत असते. म्हणजेच काय की धगधग धगधग, म्हणजेच काय की खालीवर होत असते. बघा यालाच हृदयाचे स्पंदन म्हणतात. काय म्हणतो त्याला आपण? हृदयाचे स्पंदन असं म्हणतो. ओके, त्यालाच इंग्रजीमध्ये हार्टबीट असं म्हणतात. मग बघा हृदयाचे आतील उभ्या ओके पडद्यामुळे, म्हणजेच काय की नॉर्मली हृदयामध्ये जो काही आतील उभा पडदा आहे त्यामुळे त्याचे डावे व उजवे असे दोन भाग होतात. म्हणजेच काय की नॉर्मली बघा आता हृदयाचा जर विचार जर केला या ठिकाणी आतील काय म्हणजेच काय की हृदयाच्या दोन ह्याच्यामध्ये काय दोन म्हणजेच काय की उभा पडदा या ठिकाणी आपल्याला काय होतो? पाहायला भेटतो. आणि आतील पडद्यामुळे हृदयाचे दोन भाग होतात. एक डावा भाग आणि दुसरा कोणता आहे? उजवा भाग. ओके, परत नंतर नेक्स्ट बघा किती भाग झाले आतापर्यंत? 2 झाले. परत नंतर बघा पडतात आणि या भागांचे परत दोन दोन कप्पे पडतात. ओके, परत या भागांचे काय होतात? 2 कप्पे पडतात. आता हा एक कप्पा वरचा, परत नंतर एक कप्पा खालचा, परत नंतर डंबूच्या बाजूला आलो एक कप्पा वरचा आणि परत एक कप्पा किती खालचा. म्हणजे अशा प्रकारे किती कप्पे झाले? 4 कप्पे. म्हणजेच काय की प्रत्येकाच्या हृदयाला किती कप्पे असतात? 4 कप्पे असतातच. ओके, या मध्ये परत नंतर नेक्स्ट बघा आता अशा प्रकारे हृदयाचे 4 कप्पे असतात. किती कप्पे असतात? 4 कप्पे असतात. 2 कप्पे नाही तर किती असतात? 4 कप्पे असतात. आणि वरच्या कप्प्यांना अलिंद. ओके, चला मला तुमच्या ह्याच्यामध्ये लिहून टाका जे काय वरचे कप्पे आहेत. वाटल्यास तिथं थोडंसं असं डायग्राम नाही करा. ओके, वरचे जे काही कप्पे आहेत 2 कप्पे, वरच्या 2 कप्प्यांना काय म्हणतो आपण? अलिंद. काय म्हणतो? अलिंद. व आणि खालचे जे काही 2 कप्पे आहेत ओके त्यांना काय म्हणतो बघा की तर खालील कप्प्यांना निलय असे म्हणतात. जे काय खालचे जे काही कप्पे आहेत त्या खालच्या कप्प्यांना काय म्हणतो आपण? निलय असं म्हणतो. वरचे जे काही 2 कप्पे आहेत त्यांना काय म्हणतो आपण? अलिंद म्हणतो. आणि खालचे जे काही 2 कप्पे आहेत त्यांना काय म्हणतो आपण? निलय असं म्हणतो. ओके, हे बरोबर काय करायचे? लक्षात ठेवायचं आहे.
ओके, परत नंतर नेक्स्ट बघा, यामध्ये बघा आता रक्तवाहिन्या किंवा रचना व कार्य, जे काही रक्तवाहिन्या आहेत, ओके, बघा आता हृदयामध्ये दोन प्रकारच्या रक्तवाहिन्या आपल्याला काय होतात, पाहायला भेटतात. बघा, हृदयाची स्पंदने सतत चालू असते, म्हणजेच काय की नॉर्मली हृदयाचे जे काही हार्टबीट असतात कम, म्हणजेच काय की सतत काय असतात, चालू असतात. म्हणजेच काय की नॉर्मली जेव्हापासून तुम्ही गर्भाशयामध्ये असता तेव्हापासून ते तुम्ही मरेपर्यंत त्या ठिकाणी हृदयाचे काय, त्या ठिकाणी स्पंदने चालू असतात. ओके, कधीही त्या ठिकाणी बंद पडत नाहीत. आणि ज्यावेळेस स्पंदने बंद पडली त्यावेळेस आपण मेलो असं काय करतो, कन्सिडर करत असतो. कन्सिडर म्हणजे मेलेलोच असतो. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट बघा, त्यामुळे रक्तवाहिन्यांत सतत रक्त फिरत राहते, म्हणजेच काय की नॉर्मली कंटिन्युअसली त्या ठिकाणी आपल्याला काय होतं, रक्त फिरताना दिसतंय. आणि रक्तवाहिन्या प्रामुख्याने दोन प्रकारच्या असतात, म्हणजेच काय की नॉर्मली रक्तवाहिन्या काय असतात, त्या ठिकाणी दोन प्रकारच्या रक्तवाहिन्या आपल्याला पाहायला भेटतात. बघा, त्यामध्ये पहिली आहे रोहिणी किंवा तिलाच काय म्हणतो आपण, धमन्या असं म्हणतो. काय म्हणतो तिला आपण, रोहिणी किंवा तिलाच काय म्हणतो आपण, धमन्या असं म्हणतो. ओके, मग बघा, हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे रक्त नेणाऱ्या वाहिन्यांना काय म्हणतो आपण, धमन्या असं म्हणतो. म्हणजेच काय की बघा, आता रोहिणी जर इथं बघितली तर कशी लाल आहे. ओके, तिलाच काय म्हणतो आपण, धमनी असं म्हणतो. म्हणजेच काय की नॉर्मली हृदयाकडून पूर्ण शरीराला रक्त नेण्याचं काम कोण करतात, त्या ठिकाणी रोहिणी किंवा धमन्या करतात. ओके, हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे रक्त नेण्यात बघा नेणाऱ्या वाहिन्यांना काय म्हणतो आपण, धमन्या म्हणतात. आणि धमन्या ओके शरीरामध्ये खोलवर असतात, म्हणजेच काय की नॉर्मली शरीरामध्ये कशा असतात, खोलवर असतात. आणि फुफ्फुस धमनी ओके व्यतिरिक्त इतर सर्व धमन्या ऑक्सिजन युक्त रक्त काय करतात, वाहून नेतात. म्हणजेच काय की नॉर्मली ज्या काही धमन्यांमध्ये त्या ज्या काय रोहिणी आहे त्याच्यामध्ये काय होते, त्या ठिकाणी ऑक्सिजन युक्त रक्त काय होते, त्या ठिकाणी वाहून नेतात. आणि धमन्यांची भित्तिका जाड असते. ओके, धमन्यांची भित्तिका कशी असते, जाड असते. म्हणजेच काय की नॉर्मली धमन्यांचं जे काय बाहेरचं जे काय आवरण आहे ती कशी असते, जाड असते. आणि त्यांना बघा त्यांच्या पोकळीमध्ये झडपा नसतात. म्हणजेच काय की नॉर्मली त्यांच्या पोकळीमध्ये झडपा असतात का, नाही, तर झडपा त्यामध्ये नसतात. कंटिन्युअसली त्याच्यामधून रक्तप्रवाह होत असतो. ओके, परत नंतर नेक्स्ट आहे नीला किंवा तिलाच आपण काय म्हणतो, शिरा असं म्हणतो. ओके, आता बघा, जे काय हृदयाकडून पूर्ण शरीराला ज्या काय रक्त नेतात त्याला काय म्हणतो आपण, धमन्या असं म्हणतो किंवा त्याला काय म्हणतो आपण, रोहिणी असं म्हणतो. ओके, आता बघा, जे काय पूर्ण शरीराकडून हृदयाकडे जे काय रक्त आणतात त्यांना काय म्हणतो आपण, नीला किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, शिरा असं म्हणतो. ओके, मग बघा, आता शरीराच्या विविध भागांकडून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या वाहिन्यांना काय म्हणतो आपण, त्या ठिकाणी नीला असं म्हणतो. आणि फुफ्फुस बघा, फुफ्फुस शिरांव्यतिरिक्त उरलेल्या सर्व नीलांमधून बघा विनाक्षतजी म्हणजेच काय की कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त वाहून नेले जाते. म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी ज्या काही शिला आहेत किंवा सॉरी नीला किंवा शीर याच्यामधून काय केलं जाते, कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त काय केलं जाते, वाहून नेलं जाते. आणि बहुतेक नीला या बघा त्वचेलगतच असतात. ज्या काय बहुतेक नीला काय असतात त्या ठिकाणी त्वचेलगत. तुम्ही जर वरून बघितलं तुमच्या शिरा लगेच्या लगेच तुम्हाला दिसतात बघा, थोड्याशा निळ्या निळ्या कलरच्या दिसायला. ओके, आणि त्याच्यामध्येच काय केले जाते, त्या ठिकाणी तुम्हाला इंजेक्शन किंवा नॉर्मली त्या ठिकाणी स्लाईन लावली जाते. ओके, परत नंतर बघा, त्यांची भित्तिका पातळ असते. म्हणजेच काय की नॉर्मली जी काही शिरा आहे किंवा नीला ओके यांची भित्तिका कशी असते, पातळ असते. आणि तसेच त्यांच्या पोकळीमध्ये झडपा असतात. यांच्या पोकळीमध्ये काय पाहायला भेटतं, आपल्याला झडपा पाहायला भेटतात. बघा, यांची जी काय पोकळी बघा या ठिकाणी आपल्याला झडप दिसते. ओके, म्हणजेच काय की नॉर्मली रक्त नेणं अन्न म्हणजेच काय की नॉर्मली त्यामुळे काय होते त्या ठिकाणी, म्हणजेच काय की झडप बंद होणं चालू होणं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. जी काय तुमची रोहिणी आहे किंवा धमनी आहे याच्यामध्ये झडप आपल्याला पाहायला भेटत नाही, पण जी काय नीला किंवा शिरा आहे त्याच्यामध्ये आपल्याला झडपा पाहायला भेटतात. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट बघा, आता या ठिकाणी ज्या वेळेस काय होतंय की नॉर्मली आता धमनी आणि परत नंतर शिरा ज्या ठिकाणी एकत्र येतात त्यांना काय म्हणतो आपण, केशवाहिनी असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, केशवाहिनी असं म्हणतो. किंवा इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतो आपण, कॅपिलरीज असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, कॅपिलरीज असं म्हणतो. हे बरोबर काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे. ओके, मग बघा, आता जे काय तुमचं लाल लाल कलरचं दिसतं या ठिकाणी लाल लाल कलरच्या ज्या काय धमन्या आहेत त्या हृदयाकडून पूर्ण शरीराला रक्त नेतात. आणि ज्या काय निळ्या निळ्या कलरच्या ज्या काय धमन्या किंवा नॉर्मली शिरा या ठिकाणी असतात त्या पूर्ण शरीरापासून हृदयाला रक्त पुरवण्याचं काम करतात. ओके, मग आता असे होऊन गेले, काय होऊन गेले, 1628 साली
विल्यम हार्वे या ब्रिटिश डॉक्टरने शरीरातील रक्ताभिसरण कसे होते याचे वर्णन केले. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. आपल्या शरीरामध्ये रक्ताभिसरण कसं होतंय, कशा प्रकारे रक्त पूर्ण शरीराला पोहोचवलं जातंय, यांनी विल्यम हार्वे यांनी 1628 साली काय केले त्या ठिकाणी दाखवून दिले. आणि आपले हृदय म्हणजे एक स्नायुमय पंप असून या पंपाद्वारे आपल्या शरीरात रक्ताभिसरण केले जाते. पूर्ण शरीरामध्ये काय केलं जाते, त्याचं रक्ताभिसरण केलं जाते असा सिद्धांत मांडला. आणि रक्तवाहिन्यांमधील झडपांचे काम कसे चालते हे हार्वे यांनी शोधून काढले. म्हणजे ज्या काही झडपा आहेत, झडपांचं काम पण कशा प्रकारे चालतंय हे 1628 साली काय केलं, त्यांनी शोधून काढलं. ओके, या फॉर्म मध्ये हे बरोबर काय करायचे, लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे काय की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज होते त्यावेळेस. ओके, चला नेक्स्ट. आता केशवाहिन्या किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, केशिका असं म्हणतो किंवा कॅपिलरीज असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, केशवाहिन्या किंवा त्याला आपण केशिका किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, कॅपिलरीज असं म्हणतो. ओके, आता ज्या ठिकाणी बघा की ज्या काय धमन्या आणि शिरा एकत्र येतात आणि जे काय ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड काय करतात, ते त्यांनी ऑक्सिजनचे आणि कार्बन डायऑक्साइडची काय होते, देवाणघेवाण होते. ओके, त्यांना काय म्हणतो आपण, केशवाहिन्या किंवा त्याला काय म्हणतो आपण, कॅपिलरीज असं म्हणतो. बघा, धमन्या शरीरभर पसरताना त्यांना फाटे फुटतात व त्यांचा व्यास लहान लहान होत जाऊन त्या केसासारख्या दिसतात, म्हणून त्यांना काय म्हणतो आपण, केशिका म्हणतात. म्हणून त्यांना काय म्हणतो आपण, केशिका असं म्हणतो. आणि केशिकांच्या भित्तिका अत्यंत बारीक, परत नंतर एकसरी, परत नंतर पातळ असतात. एकदम काय की नॉर्मली लहान फॉर्म मध्ये आपल्याला काय होतात, त्या पाहायला भेटतात. त्यामुळे केशिका आणि पेशी यांच्या दरम्यान पदार्थांची देवाणघेवाण सुलभ होते. म्हणून काय की नॉर्मली ज्या काय की एकदम केसांसारख्या त्या असतात, त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला की ओके बघा, आता या देवाणघेवाणीत रक्तातील ऑक्सिजन, परत नंतर अन्न घटक, संप्रेरक व जीवनसत्वे पेशीत मिसळतात. कशामध्ये जातात, पेशीमध्ये जातात. तर पेशींतील टाकाऊ पदार्थ रक्तात येतात. म्हणजेच काय की नॉर्मली पेशीतील जे काही टाकाऊ पदार्थ आहेत ते कशामध्ये येतात, रक्तामध्ये येतात. आणि केशिका एकमेकींना जोडल्या जाऊन जास्तीत जास्त व्यासाच्या वाहिन्या तयार होतात आणि त्यांनाच आपण काय म्हणतो, शिरा म्हणतो. आणि प्रत्येक अवयवांमध्ये केशवाहिन्यांचे जाळे पसरलेले असते. म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी वाहिन्यांचे जाळे या ठिकाणी पसरलेले असते. असं जाळं काय झालं या ठिकाणी तयार झालेलं आहे. कारण की बघा, आता मला सांगा, समजा धमन्या आणि शिरा एकत्र कुठं आल्याच नाही, तर मला सांगा धमन्या काय करेल, फक्त त्या ठिकाणी ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम करेल आणि शिरा काय करतील, कार्बन डायऑक्साइड वाहून आणण्याचं काम करेल. पण त्यामध्ये जर विचार जर केला, ह्या दोन्ही एकमेकांना भेटल्याच नाही, तर या ठिकाणी शिरांना त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साइड कुठून भेटणार आहे, ओके, भेटणारच नाही. आणि असं जर झालं तर त्या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये रक्ताभिसरण बरोबर होणार नाही. आणि ज्या ठिकाणी ह्या दोन्ही पण धमन्या आणि शिरा म्हणजेच काय की नॉर्मली धमन्या म्हणजेच काय त्या ठिकाणी रोहिणी आणि शिराच म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी एकत्र आल्यानंतर काय होतात, त्या ठिकाणी केशवाहिन्या तयार होतात. ओके, या फॉर्ममध्ये आलं लक्षात. चला नेक्स्ट. आता सामान्यपणे निरोगी माणसाच्या हृदयाचे दर 2 मिनिटाला दर एका मिनिटाला 72 ठोके पडतात. जे काही निरोगी माणूस असतो त्याला हृदयाचा कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नसतो, हृदयाचं कोणत्याही प्रकारचं ऑपरेशन झालेलं नसते. ओके, तर त्यावेळेस त्याच्या निरोगी माणसाच्या दर मिनिटाला किती ठोके पडतात, 72 ठोके पडतात. आता व्यायाम वा काम केल्याने तसेच मनात निर्माण होणाऱ्या भावनांमुळे हृदयाचे ठोके काय होतात, त्या ठिकाणी वाढतात. कधी जर तुम्ही भिलात तर काय होते त्या ठिकाणी, म्हणजे काय की हृदयाचे ठोके तुम्हाला एकदमच काय होतात, वाढतात. ओके, मग बघा, तसेच माणूस आराम करत असताना वा झोपला असताना ते कमी होतात. कारण की त्यावेळेस कसं असतं, ते शांत असते. ओके, असे आढळून आले आहे. बघा, लहान बालकांच्या हृदयाच्या ठोक्यांची संख्या जास्त असते. म्हणजेच काय की बघा, आता हृदयाचे ठोके पडत असताना 2 प्रकारचे आवाज येतात. ओके, आता कोणते कोणते आहेत बघा, यांतील एका आवाजाचे वर्णन लब तर दुसऱ्या आवाजाचे वर्णन डब म्हणजेच काय की करतात, म्हणजेच काय की लब डब. ओके, म्हणून हृदय प्रत्येक ठोक्याला सुमारे 75 मिलीलिटर रक्त ढकलते. किती, 75 मिलीलिटर एवढं रक्त काय करते त्या ठिकाणी प्रत्येक ठोक्याला काय होते, ढकलते. ओके, या फॉर्ममध्ये परत नंतर हे बरोबर काय करायचं, लक्षात ठेवायचे की दर ठोक्याला म्हणजेच काय की प्रत्येक ठोक्याला किती मिलीलिटर रक्त ढकलतंय, तर किती, 75 मिलीलिटर एवढं रक्त काय होते त्या ठिकाणी ढकलतंय. आणि दर मिनिटाला किती ठोके पडतात, 72 ठोके पडतात, जे काय निरोगी माणूस असतो त्याचे. ओके, परत नंतर नेक्स्ट बघा.
आता हृदयातील रक्ताभिसरण किंवा हृदयाचे कार्य. ओके, आता हृदयामध्ये रक्ताभिसरण होते किंवा हृदयाचं कार्य त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. मग बघा, हृदयाद्वारे शरीराच्या विविध अवयवांकडे रक्त पोहोचविण्याच्या आणि तेथून परत हृदयाकडे आणण्याच्या क्रियेस काय म्हणतो आपण? रक्ताभिसरण असं म्हणतो. कारण की नॉर्मली हृदयाकडून पूर्ण शरीराला आणि पूर्ण शरीराकडून हृदयाला ज्यावेळेस रक्त आणलं जातंय, ज्यावेळेस एक सायकल काय होते? पूर्ण होते. त्या एका सायकलला त्या ठिकाणी आपण काय म्हणतो? रक्ताभिसरण असं म्हणतो. आणि रक्ताभिसरण सतत आपल्या शरीरामध्ये सुरू असते. ओके, परत नंतर बघा, रक्त सतत फिरते. बघा, फिरते राहण्यासाठी हृदयाच्या आकुंचन व शिथिलीकरण या एकांतरित क्रिया घडत असतात. आणि हृदयाचे बघा लागोपाठ एक आकुंचन व एक शिथिलीकरण मिळून हृदयाचा एक ठोका होतो. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. म्हणजेच काय की नॉर्मली हृदयाचे लागोपाठ त्या ठिकाणी आपल्याला काय पाहायला भेटते? लागोपाठ एक आकुंचन व एक शिथिलीकरण होते. आणि एक आकुंचन आणि एक शिथिलीकरण मिळून त्या ठिकाणी काय तयार होते? एक हृदयाचा ठोका काय होतो? तयार होतो. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट आहे बघा रक्त. त्यालाच आपण काय म्हणतो? ब्लड असं म्हणतो. ओके, मग आता रक्ताचा जर या ठिकाणी आपण जर विचार केला, रक्त हा लाल रंगाचा एक प्रवाही पदार्थ आहे. कसा आहे? लाल रंगाचा काय? एक प्रवाही पदार्थ आहे. आणि रक्त ही द्रायू संयोगी ऊती आहे. त्याला बरोबर काय करा? अंडरलाईन करून ठेवा. बघा, द्रायू संयोगी ऊती आहे कारण की नॉर्मली रक्तामध्ये ऑक्सिजन पण मिक्स होते. परत नंतर त्या ठिकाणी बघा रक्त हा लाल. ओके, मग बघा ऑक्सिजन युक्त रंगाचा बघा रक्ताचा रंग कसा असतो? लाल भडक असतो. म्हणजेच काय की नॉर्मली जे काय ऑक्सिजन युक्त रक्त असते त्याचा रंग कसा असतो? लाल भडक असतो. आणि चव कशी असते? खारट असते. चव कशी असते त्याची? खारट असते. आणि त्याचा जो काय पीएच आहे तो किती असतो? 7.4 असतो. ते बरोबर काय करा? लक्षात ठेवा. ओके, किती असतो पीएच? 7.4 इतका त्याचा पीएच आपल्याला काय होतो? पाहायला भेटतो. त्याला आपण सामू असं म्हणतो. आणि रक्त 2 प्रमुख घटकांनी बनलेले असते. ओके, रक्त जे काय आहे 2 प्रमुख घटकांनी त्या ठिकाणी बनलेले असते. ओके, मग बघा आता या ठिकाणी थोडस त्यामध्ये आपण बघूयात. चला, मग आता त्यामध्ये पहिलं बघा, आता या ठिकाणी आता रक्त बघा रक्तद्रव किंवा त्यालाच काय म्हणतो आपण? प्लाझ्मा असं म्हणतो. आणि परत नंतर दुसरे रक्तकणिका किंवा त्यालाच आपण रक्तपेशी किंवा ब्लड कार्पस बघा कार्पस्कल्स किंवा नॉर्मली सेल्स त्याला आपण म्हणतो. मग बघा आता या ठिकाणी रक्तद्रव फिकट पिवळसर रंगाचा, परत नंतर नितळ काहीसा आम्लारी धर्मी द्रव असतो. कसा असतो त्या ठिकाणी? रक्तद्रव जो आहे फिकट पिवळसर रंगाचा. ओके, म्हणजे त्याला आपण प्लाझ्मा असं म्हणतो. ओके, प्लाझ्मा वेगळं, थोडंसं रक्त त्याच्यामध्ये वेगळं. आणि या दोघांना मिळून त्या ठिकाणी काय होते? एक तांबडं रक्त काय होते? त्या ठिकाणी तयार होते. मग बघा काहीसा आम्लारी धर्मी द्रव असतो. आणि यात सुमारे 90 ते 92% किती असते? पाणी असते. परत नंतर 6 ते 8% प्रथिन आणि 1 ते 2% काय असते? असेंद्रिय क्षार आणि इतर घटक त्यामध्ये काय होतात? आपल्याला पाहायला भेटतात. परत नंतर नेक्स्ट बघा आता अल्ब्युमिन. बघा आता संबंध शरीरभर पाणी विभागण्याचे काम करते. म्हणजेच काय की नॉर्मली आपण जे काय पाणी पितो, ओके, ते संपूर्ण शरीरभर पोहोचण्याचं काम कोण करते त्या ठिकाणी? अल्ब्युमिन करते. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. काय? संबंध शरीरभर पाणी विभागण्याचे काम करते. परत नंतर बघा ग्लोब्युलिन्स. ओके, बघा ग्लोब्युलिन्स बघा संरक्षणाचे काम करते. म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं जर एखादा फॉरेन बॉडी आपल्या शरीरामध्ये आलं किंवा नॉर्मली जीवाणू विषाणू आला तर त्याला म्हणजेच काय की मारण्याचं काम करते. परत नंतर बघा फायब्रिनोजेन आणि परत नंतर प्रोथ्रोम्बिन रक्त गोठण्याच्या क्रियेत काय करतात? मदत करतात. कोणते कोणते? फायब्रिनोजेन आणि परत नंतर प्रोथ्रोम्बिन हे रक्त गोठण्याच्या क्रियेत काय करतात? मदत करतात. म्हणजेच काय की कधी जर आपल्याला लागलं तर त्या ठिकाणी रक्त ज्यावेळेस बाहेर येते, ओके, रक्त बाहेर आल्यानंतर काही वेळानंतर रक्त ऑटोमॅटिक बंद होते. आणि रक्त ऑटोमॅटिक बंद झालं म्हणजे रक्त काय होते? त्या ठिकाणी गोठते. ओके, आणि ते गोठवण्याचं काम कोण करते त्या ठिकाणी? फायब्रिनोजेन आणि परत नंतर प्रोथ्रोम्बिन त्या ठिकाणी करत असते. हे बरोबर काय करायचं? लक्षात ठेवायचं. डायरेक्टली परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो, त्याला अंडरलाईन करून ठेवा. परत नंतर त्यामध्ये असेंद्रिय आयने कोणते कोणते असतात? कॅल्शियम पाहायला भेटते, सोडियम, पोटॅशियम हे चेता आणि स्नायू कार्याचे काय नियंत्रण ठेवतात. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट आहे रक्तकणिका आणि रक्तपेशी. त्यालाच आपण काय म्हणतो? ब्लड कार्पसेल्स असं म्हणतो किंवा नॉर्मली सेल्स असं म्हणतो. त्याच्यामध्ये पहिला आहे लोहित रक्तपेशी किंवा त्याला काय म्हणतो आपण? RBCs असं म्हणतो. ओके, बघा
आकाराने कसे असतात, ह्या लहान असतात. ओके, हे कशाचं बघायलो आपण, सगळं रक्ताचं बघायलो होता. आकाराने लहान असतात, वर्तुळाकार आणि केंद्रक नसलेल्या पेशी आहेत. कोण आहेत, लोहित रक्तपेशी. कधी कधी परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल, ज्या काही आरपीजीज असतात, आरबीसीज मध्ये आपल्याला केंद्रक असतो का नसतो, तर त्या ठिकाणी केंद्रक काय त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत नाही. मग बघा, या पेशीतील हिमोग्लोबिन या घटकामुळे रक्त लाल रंगाचे दिसते. म्हणजेच काय की रक्तात लाल रंग कशामुळे येतो, रक्तातील जे काय पेशीतील जे काय हिमोग्लोबिन आहे बघा, त्याच्यामुळे त्या ठिकाणी रक्ताला लाल रंग येतो आणि हिमोग्लोबिनमुळे ऑक्सिजन रक्तात विरघळतो. म्हणजेच काय की नॉर्मली जे काय हिमोग्लोबिन आहे, हिमोग्लोबिनमुळे त्या ठिकाणी ऑक्सिजन कशामध्ये विरघळतो, रक्तात त्या ठिकाणी आपल्याला विरघळलेला दिसतो. परत नंतर बघा, रक्ताच्या प्रत्येक घन मिलीलिटर मध्ये, म्हणजेच काय की नॉर्मली प्रत्येक म्हणजेच काय घन मिलीलिटर एवढ्या जागेमध्ये 50 ते 60 दशलक्ष 50 ते 60 लक्ष आरबीसीज असतात. म्हणजेच काय की एवढ्या पेशी आपल्याला काय होतात, पाहायला भेटतात. किती, प्रत्येक घन मिलीलिटर मध्ये. म्हणजेच काय की प्रत्येक घन मिलीलिटर म्हणजेच कसं, नॉर्मली या ठिकाणी एक घन काढतो मी बघा. ओके, प्रत्येक घन मिलीलिटर मध्ये. म्हणजेच काय की नॉर्मली समजा याची लांबी एक घन आहे, म्हणजे सगळ्यांची लांबी किती असणार आहे, एक असणार आहे. आणि याच्यामध्ये जे काय रक्त आपण टाकू, एवढ्या रक्तामध्ये म्हणजेच काय की नॉर्मली ह्याच्यामध्ये साठवलेल्या रक्तामध्ये किती, 50 ते 60 दशलक्ष 50 ते 60 लक्ष आरबीसीज असतात. आणि आरबीसी ची निर्मिती बघा अस्थिमज्जेत होते. कुठं होते, अस्थिमज्जेत होते. व त्या सुमारे बघा 100 ते 127 दिवस जगतात. ज्या काय आरबीसीज आहेत, ओके, यांचं आयुर्मान किती आहे, 100 ते 127 एवढे दिवस काय होतात त्या ठिकाणी ते जगतात. परत नंतर नेक्स्ट आहे श्वेत रक्तकणिका, किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, पांढऱ्या पेशी असं म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणतो, WBC किंवा व्हाईट ब्लड कॉर्पस्कल्स असं म्हणतो. कधी कधी म्हणतो की पांढऱ्या पेशी काय झाल्यात, कमी झाल्यात, त्यामुळे त्या ठिकाणी तुमचं दुखणं काय होत नाही, राहत नाही. मग बघा, आकाराने मोठ्या, ओके, केंद्रकी युक्त, म्हणजे काय कसं आहे आता, केंद्रकी युक्त, यांच्यामध्ये केंद्रक आपल्याला पाहायला भेटते. ओके, आणि रंगहीन पेशी, ओके, रक्ताच्या प्रत्येक घन मिलीलिटर मध्ये बघा 5000 ते 10000 पांढऱ्या पेशी असतात. किती असतात, 5000 ते 10000 पांढऱ्या पेशी असतात. आणि या पेशींचे 5 प्रकार पडतात. आता कोणते कोणते प्रकार पडतात बघा, बेसोफिल, परत नंतर बघा इसोनोफिल, परत नंतर न्यूट्रोफिल, परत नंतर मोनोसायनाइट, बघा मोनोसाइट्स, ओके, लिम्फोसाइट्स. म्हणजेच काय की नॉर्मली हे त्याचे काय प्रकार आपल्याला पाहायला भेटतात. आणि पांढऱ्या पेशींची निर्मिती अस्थिमज्जेत होते. आता कोणती, म्हणजेच काय की बघा याची पण निर्मिती कुठे होते, म्हणजेच काय की आरबीसीची पण अस्थिमज्जेत होते आणि याची पण निर्मिती कुठे होते, अस्थिमज्जेतच होते. ओके, या फॉर्म मध्ये 12वीला गेल्यानंतर तुम्हाला एकदम डिटेल मध्ये याच्यावरती काय एक धडा आहे, त्यावेळेस तुम्ही ते शिकालच. ओके, परत नंतर नेक्स्ट याचं कार्य काय बघा. आता पांढऱ्या पेशी आपल्या शरीरात सैनिकाचे काम करतात. म्हणजेच काय की नॉर्मली ज्या वेळेस आपल्या शरीरामध्ये जीवाणू विषाणू येतात, त्यांना मारण्याचं काम कोण करते, पांढऱ्या पेशी करतात. आणि शरीरात कुठेही रोगजंतूंचा शिरकाव झाल्यास त्यावर त्या पेशी काय करतात, हल्ला करतात आणि सूक्ष्म जीवांमुळे होणाऱ्या रोगांपासून काय करतात, आपले संरक्षण करतात. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट आहे रक्तपटिका, त्यालाच आपण काय म्हणतो, प्लेटलेट्स. आता कधी कधी काय डॉक्टर काय म्हणतात, तुमच्या प्लेटलेट्स कमी झाल्यात. मग आता प्लेटलेट्स काय असतात बघा, या अतिशय लहान आणि तपकिडीच्या आकारासारख्या असतात आणि रक्ताच्या एका घन मिलीलिटर मध्ये सुमारे 2.5 लक्ष ते 4 लक्ष एवढ्या असतात. आणि यांचं कार्य काय, या रक्त गोठण्याच्या क्रियेमध्ये काय करतात, भाग घेतात. म्हणजेच काय की नॉर्मल एखाद्या दिवस आपल्याला काही इजा वगैरे झाली तर रक्त गोठण्याच्या कार्यामध्ये काय करतात, ते भाग घेतात. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट बघा, आता रक्ताची कार्य काय काय आहेत. ओके, बघा मग रक्ताचे कार्य. आता वायूंचे परिवहन, म्हणजेच काय की नॉर्मली बघा की बघा फुफ्फुसांमधील ऑक्सिजन रक्ताद्वारे शरीराच्या सर्व भागांत पेशीपर्यंत वाहून नेला जातो. आणि तसेच ऊतींकडून फुफ्फुसांमध्ये कार्बन डायऑक्साईड आणला जातो. म्हणजे ऑक्सिजन देणं, कार्बन डायऑक्साईड आणणं कोणाचं काम आहे, रक्ताचं काम आहे. परत नंतर बघा पोषण तत्वांचे वहन, म्हणजेच काय की पेशींना खाद्य पुरवण्याचं काम पण कोण करते, त्या ठिकाणी रक्त करते. आता त्यांच्यामध्ये जे काय बघा अन्ननलिकेच्या भित्तिकेमधून ग्लुकोज, परत नंतर अमिनो आम्ले, परत नंतर मेद आम्ले यांसारखी पचन झालेली साधी पोषक बघा पोषण तत्वे रक्तात घेतली जातात व ती शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत काय पोहोचवली जातात. परत नंतर बघा टाकाऊ पदार्थांचे वहन, जसं की युरिया असेल, अमोनिया असेल, परत नंतर क्रिएटिनिन,
ओके इत्यादी नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ ऊतींकडून रक्तात जमा केले जातात आणि नंतर हे पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी रक्ताद्वारे बघा वृक्काकडे वाहून नेले जातात. वृक्क म्हणजे काय त्या ठिकाणी किडनीकडे वाहून नेले जातात. ओके या फॉर्म मध्ये. परत नंतर बघा आता शरीर रक्षण म्हणजेच काय की शरीराचं रक्षण करण्याचं काम सुद्धा हे करतात. बघा की रक्तात बघा प्रतिपिंडांची निर्मिती होते आणि बघा ते सूक्ष्म जीवाणू व इतर उपद्रवी कण यांच्यापासून शरीराचे काय करतात रक्षण त्या ठिकाणी करतात. परत नंतर बघा विकर व संप्रेरक परिवहन म्हणजेच काय की नॉर्मली विकरे व संप्रेरके ज्या ठिकाणी ओके स्रवतात तेथून ती ज्या ठिकाणी त्यांची अभिक्रिया होते तेथे रक्ताद्वारे काय केले जातात वाहून नेले जातात. म्हणजेच काय की एक प्रकारचं आपल्या शरीरामध्ये सगळ्या गोष्टी वाहून नेण्याचं काम किंवा नॉर्मली प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्ट पोहोचवण्याचं काम कोण करते या ठिकाणी रक्त करते. आणि परत नंतर बघा तापमान नियमन योग्य अशा वाहिनी बघा विस्फारण आणि वाहिनी संकोचन यांमुळे रक्ताचे तापमान 37 डिग्री सेल्सिअस इतके कायम राखले जाते. त्याला पण अंडरलाईन करून ठेवा. आपलं जे काही रक्त असते त्याचं तापमान किती असतं त्या ठिकाणी 37 डिग्री सेल्सिअस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटते. ओके या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट आहे शरीरातील सोडियम पोटॅशियम यांसारख्या बघा क्षारांचा समतोल त्या ठिकाणी राखला जातो आणि रक्तस्राव झाल्यास गुठळी निर्माण करून ओके जखम बंद करणे हे कार्य प्लेटलेट्स आणि रक्तद्रव्यातील फायब्रिनोजेन नावाचे प्रथिन करते. ओके म्हणजेच काय की आताच आपण बघितलं म्हणजेच काय की रक्त गोठण्याचं काम कोण करते त्या ठिकाणी जे काय तुमचं फायब्रिनोजेन आणि परत नंतर त्या ठिकाणी रक्तपिटिका म्हणजेच काय की प्लेटलेट्स करत असतात. ओके या फॉर्ममध्ये. परत नंतर बघा प्रोथ्रोम्बिन आणि फायब्रोनोजेन हे दोन काय करायचे बरोबर लक्षात ठेवायचे आहेत जे की रक्त गोठण्यामध्ये मदत करतात. ओके चला नेक्स्ट आता बघा मानवी रक्तगट म्हणजेच काय की ह्युमन ब्लड ग्रुप्स. ओके मानवी रक्तगट कशाला म्हणतात कशाला नाही ओके हे थोडंसं आपण त्या ठिकाणी बघूयात. मग बघा रक्तातील प्रतिजन आणि प्रतिपिंडे या दोन बघा प्रथिनांवर आधारित रक्ताचे वेगवेगळे गट पाडले जातात. कशावरती बघा रक्ताचं प्रतिजन कोणतं आहे आणि प्रतिपिंडे कोणते आहेत यांवर आधारित रक्तांचे वेगवेगळे गट पाडले जातात. मानवी रक्ताचे ए बी ए बी व ओ असे 4 प्रमुख गट असून ओके त्याला बरोबर काय करा अंडरलाईन करून ठेवा. मानवी रक्ताचे 4 प्रमुख गट कोणते कोणते ए बी ए बी व ओ हे 4 प्रमुख गट त्या ठिकाणी आपल्याला काय होतात पाहायला भेटतात. आणि परत नंतर नेक्स्ट बघा ओके बघा आता RH त्यालाच आपण काय म्हणतो त्या ठिकाणी रिस असं म्हणतो. पॉझिटिव्ह व RH निगेटिव्ह असे या प्रत्येकी गटाचे ओके 2 प्रकार मिळून 8 रक्तगट काय होतात त्या ठिकाणी तयार होतात. म्हणजेच काय की RH पॉझिटिव्ह म्हणजेच काय की समजा ए हा रक्तगट आहे ARH पॉझिटिव्ह आणि ARH निगेटिव्ह असे किती गट तयार होतात त्या ठिकाणी 8 रक्तगट तयार होतात. पण प्रमुख किती आहेत 4 रक्तगट आहेत. कोणते कोणते ए बी ए बी आणि ओ. परत नंतर बघा नेक्स्ट आहे रक्तदान. ओके बघा मग आता एखाद्या व्यक्तीला अपघात झाला की बघा जखमान वाटे रक्तस्राव होतो म्हणजे काय खूप सारे रक्त काय होते त्याचं बाहेर पडत आहे. मग बघा अनेक वेळा शस्त्रक्रियेच्या वेळीस रुग्णास रक्त द्यावे लागते. तसेच त्या ठिकाणी बघा ॲनिमिया परत नंतर बघा थॅलेसेमिया ओके परत नंतर कॅन्सरग्रस्त रुग्णांनाही बाहेरून रक्त पुरवठा केला जातो. आणि बघा आता यांना रक्त देण्याचं काम कोण करते त्या ठिकाणी रक्तपेढ्या करतात आणि रक्तपेढ्यांमध्ये रक्तदान केलं जाते. आणि शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी त्या व्यक्तीला बाहेरचे रक्त दिले जाते. त्याला काय म्हणतो आपण रक्तपराधान असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण रक्तपराधान असं म्हणतो. ओके या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट बघा रक्तपराधानासाठी रक्ताचा पुरवठा कुठून होतो म्हणजेच काय की नॉर्मली आता रक्तपराधान म्हणजेच काय की एखाद्या व्यक्ती ज्याला रक्त कमी पडले त्याच्या शरीरामध्ये रक्त सोडणं म्हणजे त्याला आपण रक्तपराधान असं म्हणतो. मग आता हे जो पुरवठा आहे तो कुठून होत असतो रक्तपेढ्यांमधून होत असतो. ओके बघा आता रक्तपेढ्यांमध्ये निरोगी व्यक्तीच्या शरीरातून विशिष्ट पद्धतीने रक्त काढले जाते आणि ते बघा गरजूंना पुरवले जाते. आता जमा झालेले रक्त लगेच बघा वापरायचे नसल्यास ते रेफ्रिजरेटर मध्ये काही दिवसांपर्यंत काय करता येते आपल्याला ठेवता येते आणि नंतरही त्या ठिकाणी आपल्याला वापरता येते. मग आता बघा रक्तदाता कसा कोणाला म्हणतात बघा रक्तदाता जी व्यक्ती रक्त देते तिला काय म्हणतो आपण रक्तदाता असं म्हणतो. ओके या फॉर्म मध्ये जसं की अन्नदाता झालं तसंच काय त्याला आपण काय म्हणतो रक्तदाता. जो रक्त देतो त्याला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी रक्तदाता असं म्हणतो. परत नंतर रक्तग्राही
ओके, ज्या व्यक्तीला रक्त दिले जाते ओके ती व्यक्ती म्हणजेच काय की नॉर्मली त्याला काय म्हणतो आपण रक्तग्राही असं म्हणतो. ज्याला रक्त दिलं जाते, ज्याच्या रक्तामध्ये काय केलं सॉरी ज्याच्या शरीरामध्ये रक्त सोडलं जाते त्याला रक्तग्राही असं म्हणतो. परत नंतर बघा ओ गटाचे रक्त इतर सर्व गटांना देता येते. जे काय ओ गटाचं रक्त आहे म्हणजेच काय की सर्व गटांना देता येते, म्हणजे ए ला देता येते, बी ला देता येते, ए बी ला देता येते, म्हणजेच काय की सर्व दाता येते. ज्याला ओ गटाचं रक्त आहे ओके ज्याचं रक्तगट ओ आहे ओके तो सर्वांना रक्त देऊ शकतो. आणि तर ए बी गटाची व्यक्ती सर्वांकडून रक्त घेऊ शकते. म्हणजेच काय की नॉर्मली ए बी ज्याचा रक्तगट आहे तो सर्वांकडून रक्त घेऊ शकतो. म्हणजेच काय की ए हा सर्वांना रक्त देऊ शकतो आणि परत नंतर ए बी हा सर्वांकडून रक्त घेऊ शकतो. म्हणून ओ रक्त गटांना बघा गटाला बघा सर्व योग्य दाता म्हणजेच काय की युनिव्हर्सल डोनर असं म्हणतो. तर ए बी या रक्त गटाला काय म्हणतो आपण सर्वयोग्य ग्राही किंवा युनिव्हर्सल रिसिप्टंट असं म्हणतो. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. ज्याचा रक्तगट ओ आहे तो सर्वांना रक्त देऊ शकतो आणि ज्याचा रक्तगट ए बी आहे तो सर्वांचं रक्त घेऊ शकतो. ओके या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट बघा रक्तगट अनुवांशिक असतात. म्हणजेच काय की रक्तगट कसे असतात अनुवांशिक असतात व ते आपल्या शरीरात माता व पित्याकडून येणाऱ्या जनुकांवर अवलंबून असतात. त्यावरून आपल्याला समजतं की आपला रक्तगट काय होणार आहे. मग रक्तदान करताना रक्तगट जुळवल्यासच ते रक्त रुग्णाला दिले जाते. म्हणजेच काय की रुग्णाच्या शरीरामध्ये कोणतं रक्त आहे आणि त्याच्यावरूनच त्याला जे जुळणारं रक्त आहे तेच रक्त दिलं जाते. बघा रक्त पराधानात रक्तगट न जुळल्यास रुग्णाला धोका पोहोचू शकतो. म्हणजेच काय की नॉर्मली समजा एखाद्याचं रक्तगट ओ आहे आणि त्याला ए या रक्तगटाचं जर रक्त जर दिलं तर त्या ठिकाणी त्याला धोका निर्माण होऊ शकतो आणि तो दगावू पण शकतो. त्यामुळे रुग्ण दगावण्याचा बघा चाही संभव असतो किंवा तो मरण्याचाही काय असतो संभव असतो. बघा आजचा रक्तदाता उद्याचा रक्त घेणारा असू शकतो. म्हणजेच काय की नॉर्मली आज ज्यानं रक्त दिलंय ओके त्याला कधी ना कधीतरी रक्ताची गरज पडणार आहे. आता काही अपेक्षा न करता दिलेले रक्तदान हे जीवनदान आहे. म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी आपण जर आपल्या शरीरामध्ये रक्त असेल तर त्या ठिकाणी आपण रक्तदान करू शकतो. बघा अपघात परत नंतर रक्तस्राव परत नंतर प्रसव बघा प्रसव काळ परत नंतर त्या ठिकाणी शस्त्रक्रिया अशा स्थितीमध्ये रुग्णास रक्ताची गरज पडते. म्हणजेच काय की नॉर्मली अशा वेळेस काय होते रक्ताची गरज पडते आणि निरोगी व्यक्तीद्वारा केलेल्या रक्तदानाचा उपयोग गरजू रुग्णांचे जीवन वाचवण्यासाठी केला जातो. त्यामुळेच रक्तदान हे सर्वात काय आहे श्रेष्ठ दान मानलं जातं. ओके परत नंतर नेक्स्ट आहे बघा आता रक्तदाब कशाला म्हणतात त्यालाच काय म्हणतो आपण ब्लड प्रेशर कशाला म्हणतात. ओके म्हणजे काय कधी कधी काय म्हणतो आपण बीपी हाय झाला किंवा बीपी काय झाला लो झाला. मग आता हे रक्तदाब म्हणतात कशाला कशाला नाही थोडंसं आपण त्या ठिकाणी बघूयात. मग बघा हृदयाच्या आकुंचन प्रसारणामुळे धमन्यांतील रक्त सारखे प्रवाहित ठेवले जाते. म्हणजेच काय की नॉर्मली हृदयाचं काय होतं आकुंचन प्रसारण त्यामुळे त्या ठिकाणी धमन्यांमधून पूर्णपणे रक्त काय होते प्रवाहित ठेवले जाते. आकुंचनामुळे धमन्यांच्या भिंतीवर रक्तांचा दाब पडतो त्यास काय म्हणतो आपण रक्तदाब असं म्हणतो. म्हणजेच काय की त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. आकुंचनामुळे बघा धमन्यांच्या भिंतीवर रक्तांचा दाब पडतो त्याला काय म्हणतो आपण रक्तदाब असं म्हणतो. आता आकुंचन केलं म्हणजे रक्त काय करणार आहे तो ओढणार आहे. ओके आणि रक्त ओढल्यानंतर धमन्यांवरती जो काय त्याचा दाब पडतो त्यांना काय म्हणतो आपण धमन्यांच्या भिंतीवरती जो काय दाब पडतो त्याला काय म्हणतो आपण रक्तदाब असं म्हणतो. मग बघा शरीराच्या सर्व भागांत रक्त पोहोचवण्यासाठी योग्य रक्तदाब हा आवश्यक असतो. म्हणजेच काय की नॉर्मली आपल्या शरीरामध्ये संपूर्ण शरीराला म्हणजेच काय की त्या ठिकाणी रक्त पोहोचवायचंय तर त्या ठिकाणी योग्य तो रक्तदाब आवश्यक असतो. हृदयाच्या आकुंचनाच्या वेळी जो दाब नोंदविला जातो त्यास बघा आता सिस्टॉलिक दाब किंवा आकुंचन दाब असे म्हणतात. म्हणजेच काय की नॉर्मली ज्यावेळेस हृदय कसं होतंय आकुंचन होतंय म्हणजे काय हृदय आकुंचन होते आणि त्यावेळेस काय केलं रक्ताचा दाब काय केला आपण नोंदविला तर त्याला काय म्हणतो आपण सिस्टॉलिक दाब किंवा आकुंचन दाब असे म्हणतात. व त्या ठिकाणी बघा प्रसरणाच्या वेळी नोंदवल्या जाणाऱ्या दाबास काय म्हणतो आपण डायस्टॉलिक दाब असे म्हणतात. त्याला काय म्हणतो आपण प्रकुंचनीय दाब असे म्हणतात. त्याला बरोबर काय करा अंडरलाईन करून ठेवा. ओके हे दोन्ही पण वाक्य खूप महत्वाचे आहेत. म्हणजेच काय की नॉर्मली बघा त्या ठिकाणी प्रसरणाच्या वेळी नोंदवल्या जाणाऱ्या दाबास काय म्हणतो आपण डायस्टॉलिक दाब असं म्हणतो. ओके या फॉर्म मध्ये. परत नंतर बघा नेक्स्ट आता निरोगी माणसाचा रक्तदाब किती असतो 120
बघा जसे 80 मिलीमीटर ते 139 जसे 79 मिलीमीटर ओके मर्क्युरीच्या ओके स्तंभा एवढा त्या ठिकाणी असतो आणि तो मोजण्यासाठी स्पिग्मोमॅनोमीटर काय केला जातो नावाचे यंत्र वापरले जाते. ओके या फॉर्म मध्ये हे बरोबर काय करायचंय लक्षात ठेवायचंय. म्हणजे आता हे 120 कशाचा दाब येईल बघा त्या ठिकाणी सिस्टोलिक दाब आणि परत नंतर 80 किती असला पाहिजे त्या ठिकाणी डायस्टोलिक दाब कमीत कमी आणि ते 139 पर्यंत सिस्टोलिक आणि परत नंतर 89 पर्यंत काय डायस्टोलिक तेवढा काय आपल्याला पाहायला भेटतो. परत नंतर या ठिकाणी बघा रक्तदाब मापक यंत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे त्यालाच आपण काय म्हणतो स्पिग्मोमॅनोमीटर असं म्हणतो ज्यानं काय केला जातो रक्तदाब मोजला जातो किंवा मापला जातो. ओके मग बघा नेक्स्ट आपल्या शरीरात नवीन रक्त तयार होण्याची प्रक्रिया सतत चालू असते आणि रक्तदानासाठी एका वेळी एका व्यक्तीचे 350 मिलीलीटर रक्त घेतले जाते. म्हणजेच काय की जर तुम्ही रक्तदान करायला गेलात तर त्यावेळेस फक्त एका वेळेस किती 350 मिलीलीटर एवढंच रक्त घेतलं जातंय. तर आपले शरीर 24 तासांमध्ये घेतलेल्या रक्ताच्या तरल भागांची पूर्ती करते. म्हणजेच काय की नॉर्मली परत आपल्या शरीरामध्ये तेवढंच रक्त काय होतंय तयार होतंय. परत नंतर बघा गर्भावस्था परत नंतर स्तनपान काळ सुरू असणाऱ्या स्त्रियांना रक्तदान करता येत नाही. म्हणजे काय ज्या महिला कशा आहेत गर्भ आहेत म्हणजे काय की गर्भावस्थेमध्ये आहेत आणि परत नंतर स्तनपान काळ म्हणजे काय की त्यांची जर मुलं पित असतील तर त्या ठिकाणी म्हणजेच काय की त्यावेळेस त्या स्त्रियांना रक्तदान करता येत नाही आणि रक्तदान करताना किंवा केल्यानंतर कोणताही त्रास होत नाही. ओके कोणत्याही प्रकारचा त्रास त्या ठिकाणी होत नाही आणि 18 वर्षावरील निरोगी व्यक्ती वर्षातून 3 ते 4 वेळा रक्तदान करू शकतो. किती वेळेस करू शकतो त्या ठिकाणी 3 ते 4 वेळा तो रक्तदान करू शकतो. ओके या फॉर्म मध्ये परत नंतर बघा नेक्स्ट आहे उच्च रक्तदाब. आता माणसाच्या शरीरातील साधारण रक्तदाबापेक्षा जास्त दाब म्हणजे त्याला काय म्हणतो आपण उच्च रक्तदाब असं म्हणतो. म्हणजेच काय की नॉर्मली जो काय नॉर्मल रक्तदाब आहे त्याच्यापेक्षा जर जास्त रक्तदाब जर म्हणजेच काय की त्यांच्यावरती शिरांवरती जर पडत असेल किंवा धमन्यांवरती जर पडत असेल तर त्यावेळेला काय म्हणतो आपण उच्च रक्तदाब असं म्हणतो. आणि उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींच्या बघा धमन्यांमध्ये अनावश्यक तणाव निर्माण होतो आणि उच्च रक्तदाब म्हणजे हृदयाला गरजेपेक्षा जास्त काम करावे लागते. म्हणजेच काय की नॉर्मली हृदयाला काय करावं लागते गरजेपेक्षा जास्त काम करावं लागते. बघा त्यात बघा दोन्ही बघा सिस्टॉलिक डायस्टॉलिक दाब काय झालेला असतो वाढलेला असतो. आता हृदयाला जास्त काम करावं लागलं म्हणजे त्या ठिकाणी आपल्या हृदय विकाराचा झटका येऊ शकतो. ओके या फॉर्म मध्ये मग बघा आता प्रकार साधारण रक्तदाब. आता साधारण रक्तदाब किती असला पाहिजे या ठिकाणी बघा सिस्टॉलिक दाब किती असला पाहिजे 90 ते 119 मिमी एवढा असला पाहिजे आणि डायस्टॉलिक दाब किती असला पाहिजे 60 ते 79 मिमी एवढा असला पाहिजे. परत नंतर बघा पूर्व उच्च रक्तदाब किती असला पाहिजे 120 ते 139 मिमी एवढा असला पाहिजे आणि परत नंतर त्या ठिकाणी डायस्टॉलिक दाब किती असला पाहिजे 80 ते 89 मिमी एवढा असला पाहिजे. परत नंतर उच्च रक्तदाब अवस्था 1 समजा उच्च रक्तदाब अवस्था 1 असेल तर त्यावेळेस त्या ठिकाणी 140 ते 159 मिमी एवढा असला पाहिजे आणि डायस्टॉलिक दाब हा किती असला पाहिजे 90 ते 99 मिमी एवढा असला पाहिजे. आणि परत नंतर उच्च रक्तदाब अवस्था 2 मध्ये जर गेला तर किती म्हणजेच काय की हे एकदम हाय ब्लड प्रेशर होतंय. ओके हाय बीपी होतो त्या ठिकाणी त्यात किती असणार आहे 160 पेक्षा जास्त आणि 100 पेक्षा किंवा 100 पेक्षा कसं असणार आहे त्या ठिकाणी कमी आपल्याला पाहायला भेटतंय. ओके या फॉर्म मध्ये परत नंतर नेक्स्ट बघा ए बी आणि ओ या रक्तगटाचा शोध इसवी सन 1900 साली डॉक्टर कार्ल लँडस्टेनर यांनी लावला. त्याबरोबर अंडरलाईन करून ठेवा जे काय आपले रक्तगट कोणते कोणते त्या ठिकाणी ए बी ओ या रक्तगटांचा शोध इसवी सन 1900 साली ओके डॉक्टर कार्ल लँडस्टेनर यांनी लावला आणि या शोधाबद्दल त्यांना ओके 1930 सालचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. कधी 1930 सालचे त्या ठिकाणी नोबेल पारितोषिक देण्यात आले. आणि ए बी रक्तगटाचा शोध बघा कोणी डिकास्टेलो आणि स्टर्ली यांनी 1902 मध्ये लावला. ओके त्याला पण बरोबर काय करा अंडरलाईन करून ठेवा. एबी जो काय रक्तगट आहे यांचा शोध कोण लावला त्या ठिकाणी डिकास्टेलो आणि स्टर्ली यांनी 1902 मध्ये त्या ठिकाणी लावलेला आहे. हे बरोबर काय करायचं लक्षात ठेवायचं. परीक्षेमध्ये डायरेक्टली क्वेश्चन येऊ शकतो. ए बी व ओ या रक्तगटाचा शोध कोणी लावला तर त्या ठिकाणी कार्ल लँडस्टेनर यांनी लावला आणि कधी लावला 1900 साली लावला. ओके आणि बघा आणि त्यांना त्यांच्या शोधाबद्दल 1930 साली नोबेल पारितोषिक देण्यात आलं. आणि परत नंतर ए बी हा रक्तगट
बघा डिकास्टेलो आणि परत नंतर स्टर्ली यांनी 1902 मध्ये लावला. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट बघा रक्तशास्त्र किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, हिमॅटोलॉजी असं म्हणतो. आता रक्ताचा सेपरेट जिचा अभ्यास केला जातो, ज्या शाखेमध्ये अभ्यास केला जातो त्याला काय म्हणतो आपण, रक्तशास्त्र किंवा हिमॅटोलॉजी असं म्हणतो. आता रक्त तयार करणारे अवयव आणि रक्ताचे रोग यांचा अभ्यास करणारी वैद्यक विज्ञानाची शाखा त्याला म्हणजेच काय म्हणतो आपण, रक्तशास्त्र असं म्हणतो किंवा नॉर्मल त्या ठिकाणी हिमॅटोलॉजी असं म्हणतो. आणि रक्ताच्या सर्व रोगांचे निदान करणे म्हणजेच काय की नॉर्मली रक्तामुळे एखादा जर रोग झाला किंवा रक्ताला एखादा रोग झाला तर निदान करणं म्हणजे ते रोग कोणता आहे ते ओळखणं व त्यावर उपचार करणे याविषयी संशोधनही या शाखेत त्या ठिकाणी केले जाते. कुठं, हेमॅटोलॉजी किंवा रक्तशास्त्रामध्ये त्या ठिकाणी केले जाते. ओके, या ठिकाणी आपला संपूर्ण चॅप्टर काय झालाय, संपलेला आहे. आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण या ठिकाणी म्हणजेच काय की आम्लारी यांची ओळख बघणार आहोत. ओके, चला थँक्यू सो मच. भेटूयात नेक्स्ट चॅप्टर मध्ये.